जेएनपीटी उभारत असलेल्या डीपी वर्ल्डच्या 330 मीटर विस्तारित जेटीमुळे बाधित होणाऱ्या नावा ग्रामस्थांनी आणि मच्छीमारांनी गाव अध्यक्ष रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेएनपीटीच्या विरोधात आंदोलन केले। जेएनपीटी उभारत असलेल्या डीपी वर्ल्डच्या 330 मीटर विस्तारित जेटीमुळे बाधित होणाऱ्या नावा ग्रामस्थांनी आणि मच्छीमारांनी सोमवारी गाव अध्यक्ष रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेएनपीटीच्या विरोधात आंदोलन केले। जेएनपीटी डीपी वर्ल्ड बंदराजवळ नवीन 330 मीटरची जेटी बांधत आहे। या जेटीमुळे नावा गावातील मच्छीमारीचा व्यवसाय धोक्यात येणार आहे। त्यामुळे केवळ मच्छीमारी व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या या भागातील लोकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे। या जेटीमुळे नावा गावाकडे येणाऱ्या मासेमारी बोटींचा मार्ग बंद होणार आहे। तसेच या बंदरासाठी या भागातील सुमारे 14.5 हेक्टर खारफुटीचे जंगल नष्ट होणार असल्याने त्याचा माशांच्या उत्पत्तीवर परिणाम होणार आहे। त्यामुळे जेएनपीटीने या गावातील लोकांच्या समस्या प्रथम सोडवाव्यात आणि नंतर या जेटीचे काम करावे अशी मागणी नावा ग्रामस्थांतर्फे जेएनपीटी प्रशासनाकडे केली होती। मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून जेएनपीटीने ग्रामस्थांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत जेटीच्या भरावाचे काम सुरू ठेवल्याने अखेर ग्रामस्थांतर्फे करळ फाटा येथे रास्ता रोको करण्याची हाक दिली होती। मात्र पोलिसांनी रास्ता रोको करण्यास प्रतिबंध केल्याने ग्रामस्थांनी जेएनपीटी प्रशासन भवनावर आपला मोर्चा नेला आणि प्रशासनाच्या गेट समोरच ठाण मांडून आंदोलन सुरू केले। यावेळी ग्रामस्थांनी या जेटीमुळे बाधित होणाऱ्या स्थानिकांना या प्रकल्पात नोकऱ्या द्याव्या, मच्छीमारांस प्रकल्पग्रस्त दाखला द्यावा, मच्छीमारांचे उत्पन्नाचे साधन नष्ट होणार असल्याने त्यांना योग्य तो आर्थिक मोबदला द्यावा, नावा ते घारापुरी प्रवासाकरिता नवीन जेटी बांधून द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या। ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत जेएनपीटीने या नवीन प्रकल्पात स्थानिकांना 50 नोकऱ्या देण्याचे तसेच नवीन जेटी बांधण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करण्याचे लेखी आश्वासन दिले। याबाबतचे लेखी आश्वासन जेएनपीटीचे व्यवस्थापक आणि सचिव शिबेन कौल यांनी नावा ग्रामस्थांना दिले। या आंदोलनाला जेएनपीटीचे विश्वस्त भूषण पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण गरत, नावा गावचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते। या प्रसंगी तालुका चिटणीस नारायण गरत यांनी ग्रामस्थांना एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले। सुरुवातीपासून या ठिकाणी जे लढे या शासनाविरुद्ध, शिडको विरुद्ध किंवा जेएनपीटीच्या विरोधात जे लढले गेले त्या लढ्याचं तत्कालीन शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली लाल झेंडाखाली जो लढा लढवला गेला, त्या लढ्यात नावा गावचे ग्रामस्थ या मोठ्या संख्येने आणि जिद्दीने उपस्थित होते। याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देईन आणि तीच एकजूट आपण पुन्हा सादर करतायत म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करेन। तसेच भूषण पाटील यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले। सर्वांचं आमच्या जेएनपीटी शिडको प्रकल्प समितीतर्फे अभिनंदन करतोय की तुम्ही आज रस्त्यावर उतरलात म्हणून आजची चर्चा झाली आणि त्याला चर्चा करून आपलं एक लेखी पत्र द्यावं लागलेलं आहे। आपण त्यामध्ये ज्या आपल्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, जेटी बांधून मिळाली पाहिजे आणि महत्वाची नोकरीची या सविस्तर चर्चा केलेली आहे। त्यांनी आपल्या सरपंचांना थोडक्यात सांगतो, एक आपले जे आता ती 330 मीटर जेटी होणार आहे त्यात भरती होणार आहे, त्यामध्ये त्यांनी जेएनपीटीने एक पत्र तिथल्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसला दिलेलं आहे, आपल्या सरपंचांना त्याचं कॉपी दिलेली आहे की याच्यामध्ये बियॉन्ड ओनर नावा गावातील आणि गव्हाण भागातील जे प्रकल्पग्रस्त आणि मच्छीमार आहेत त्यांना नोकरी द्यावी अशा प्रकारचं लेखी पत्र, हे 50 लोकांना नोकरी द्यावी अशा प्रकारचे लेखी पत्र आता आपल्याला यापुढे सुद्धा अशाच प्रकारे लढा करून बियॉन्डची मॅनेजमेंट आहे त्यांना या पत्राची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला लढावं लागेल।